सर्वांना भावणार आहे मिशन सह्याद्री. तर मी नुलकरांना विनंती करतो की आपल्या विषयाची आपण सुरुवात करावी. धन्यवाद. पहिलं म्हणजे संयोजकांचे खरोखर आभार की मला बोलवलं आहे, कारण खरंच मोठमोठे लोक म्हणजे गुरुवर्य लोक, गाणेकर सर, उमेश जिरपे, हे सगळे खूप मोठे लोक आहेत आणि मला इथे बोलवलं याच्याबद्दल मला खरंच चांगलं वाटतं. आत्तापासून सकाळपासून आत्तापर्यंत ज्या चर्चा झाल्या ते जास्ती करून गिर्यारोहण, दुर्ग, गड, किल्ले याच्यावरती झाल्या. मी जरी सह्याद्रीमध्ये खूप ट्रेकिंग केलेलं असेल, हिमालयात केलं असेल, तरी पण माझा विषय जो अभ्यासाचा विषय आहे तो शाश्वत विकास असा आहे. आणि शाश्वत विकास या अभ्यासामध्ये जी गोष्ट प्रकर्षाने पुढे येते ती म्हणजे इकॉलॉजी, म्हणजे परिसर विज्ञान आपण त्याला म्हणू, परिसरशास्त्र असं म्हणू, ज्याच्यामध्ये इकॉलॉजी आणि इकॉनॉमी याचं जोड कशी आहे, याचा सांगड कशी घातली जाते, हा माझा अभ्यासाचा विषय आहे. आणि म्हणून थोडासा मी सह्याद्री पर्वतरांगाबद्दल इकॉनॉमीच्या दृष्टीने थोडंसं बोलीन आणि मिशन सह्याद्री म्हणजे जे आम्ही आत्ता जे काम करत आहोत त्याच्याबद्दल थोडंसं मला सांगावंसं वाटतं. कारण आम्ही जी गोष्ट अनुभवली ही खूपच धक्कादायक होती आणि त्यातला काय धक्का आहे हा मी थोडंसं पुढे जाऊन सांगतोच. सह्याद्री पर्वतरांग जर बघितली, म्हणजे आपण पूर्ण जर रांग तापीपासून सुरू होणारी आणि केरळपर्यंत जाणारी जर बघितली, तर ही भारताच्या द्वीपकल्पासाठी म्हणजे इंडियन पेनिन्सुलासाठी च्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची पर्वतरांग आहे. म्हणजे मी थोडंसं आता अर्थव्यवस्था आणि इकॉलॉजी ह्याच्या संदर्भात बोलतो. आणि ही का आहे, कारण आपलं पूर्णपणे ही इकॉनॉमिक फाउंडेशन, आपल्या अर्थव्यवस्थेचा जो पाया आहे, ज्याला आपण शेती असं म्हणतो, या शेतीचं सिंचन जे होतं हे सह्याद्रीमधल्या पर्वतरांगांमधनं उद्भवणाऱ्या नद्यांपासून होतं. म्हणजे सगळ्याच मोठ्या नद्या, कृष्णा असो, गोदावरी असो आणि छोट्या त्यांच्या उपनद्या असो, ह्या सगळ्या नद्यांचं उगमस्थान ही सह्याद्री एक आहे. त्यामुळे ह्या सिंचनाची किती व्हॅल्यू लावावी ही आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये, नीती आयोगामध्ये ह्याला व्हॅल्यूच नाही आहे आणि नसायलाच पाहिजे. कारण एखादी जीवनदायी वस्तू, एखादी जीवनदायी सेवा ही इनव्हॅल्युएबल असते असं आपण म्हणतो. त्यामुळे त्याला व्हॅल्यू नाही आहे हे बरोबर आहे, पण व्हॅल्यू नाही आहे त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्षही केलं जातं. त्यामुळे आपण असा विचार करतो की त्याला व्हॅल्यूच नाही आहे, ते मिळतच जातं आणि त्याचं आपण कम्प्लिटली पूर्णपणे दुर्लक्ष करून ठेवावं असं एक पद्धतीचं होतं. याच्यामध्ये आता हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सह्याद्री पर्वतरांगेचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण जवळजवळ तिकडे जर तुम्ही साठा जर फक्त महाराष्ट्रापुरता बघितला तर जवळजवळ 1 दशलक्ष टन कार्बन साठा आपल्या जंगलामध्ये साठलेला आहे, केवळ सह्याद्रीमधल्या जंगलांमध्ये. आणि ह्याची कपॅसिटी जी आहे, म्हणजे कार्बन सिक्वेस्ट्रेशन, म्हणजे कार्बन शोषून घेण्याची जी क्षमता आहे, ही जवळजवळ 8-8.5 लाख टन कार्बन प्रतिवर्षी हा साठवत जातो, हा याच्यामध्ये शोषला जातो. ही एक प्रचंड मोठी सेवा आहे आणि ह्या परिसंस्थेतून मिळणाऱ्या सेवा म्हणून त्यांना परिसेवा असं म्हणतात. ह्या परिसेवेला काही व्हॅल्यू आहे का, तर अजिबातच नाही आहे. याच्या पुढे जाऊन तुम्ही जर बघितली तर परत ही अर्थव्यवस्थेचा पायाची सेवा आहे, ती म्हणजे इकडे जी सॉईल क्रिएशन होतं, म्हणजे इकडे जी माती तयार होते, जी बेसॉल्टची जीज होते, ज्याच्यामध्ये जैविक माल मिसळतो आणि तो नद्यांमधनं वाहून येऊन पूर्णपणे आपल्याला अतिशय सुपीक जमीन मिळते. ही सेवा एक अतिशय महत्त्वाची आहे, जी परत आपल्या अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहे आणि त्याला परत व्हॅल्युएशन नाही, त्याला कुठलीच आपण किंमत लावलेली नाही. आणि अशा सगळ्या सेवा देणारा हा सह्याद्री पर्वतरांग, देणारी ही पर्वतरांग ही किती दुर्लक्षित राहिलेली आहे आपल्या नजरेतनं. म्हणजे मी म्हणणार नाही की शासन व्यवस्थेतनं, ही आपण आपल्या वैयक्तिक नजरेतनं आपण किती दुर्लक्षित राहिली आहे याचं एक उदाहरण आम्हाला गेले 2-3 वर्ष आम्ही ज्याचा अभ्यास करतो त्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे आपल्याला. आपण खाली ह्या प्रदर्शनामध्ये जे फोटो बघितलेत किंवा जे आपण नेहमी सह्याद्रीचे फोटो बघतो, हे साधारण पावसाळ्यातले फोटो असतात. हिरवागार सह्याद्री दिसतो, अतिशय सुंदर, भव्य, दिव्य, नेत्रदीपक असा सह्याद्री आपला आहे. आणि हेच जर परिस्थिती तुम्ही साधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये जर गेलात आणि स्पेशली आपण कोल्हापूर आणि सातारा हे 2 जर जिल्हे बघितले तर तिकडच्या सह्याद्रीमध्ये तुम्हाला साधारण फेब्रुवारी नंतर सह्याद्री पेटलेला दिसतो.
आणि काळा ठिक्कर पडलेला सह्याद्री तुम्हाला पर्वत सहज दिसून जातो जर तुम्ही घाटातनं जात असला तर. याचा आम्ही अभ्यास करायचा ठरवला, याचा आम्ही शोध घ्यायचा ठरवला आणि गेले 2 वर्ष आम्ही त्याच्यावरती खूप प्रकर्षाने काम करत आहोत. आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही काही वेगवेगळ्या गोष्टी लक्षात आल्या. तर पहिलं म्हणजे आम्ही काय केलं, आम्ही हे 2च डिस्ट्रिक्ट्स घेतले, सातारा आणि कोल्हापूर ह्या 2 डिस्ट्रिक्ट्समध्ये काम केलं. आणि तिकडचे जे ईस्ट फेसिंग म्हणजे पूर्वाभिमुख जे स्लोप्स आहेत त्याच्यावरती जी आग लागते, जे वणवे लावले जातात, आणि हे सगळे मानवनिर्मित वणवे आहेत, आपण लावतो हे. आपल्याकडे असे इतके शुष्क प्रदेश नाहीत की जिथे आपोआप वणवे लागतील, काही आहेत, पण सुदैवाने आपल्याकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगात असं होत नाही. तर हे मानवानी लावलेले आहेत आणि मग त्याचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला की का लावले जातात. जेव्हा आपण एक असं सह्याद्री, जळणाऱ्या सह्याद्रीचा फोटो बघतो तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला काय मनात येते की अरे बाबा पहिलं जाऊन विझवावी, ती विझवणं हे महत्त्वाचं आहे. इथे डिटेक्ट अँड डाऊज असा प्रयत्न केला गेला, म्हणजे कुठे कुठे ह्या आगी लागत आहेत तिथे शोधा, तिकडे अर्ली वॉर्निंग सिस्टीम्स काही आहेत का त्या लावा, कलेक्टरच्या ऑफिसमध्ये लगेच त्याची इन्फॉर्मेशन मिळू शकेल का तसं करा. या अशा सगळ्या पद्धती आहेत. थोडं गावकऱ्यांना समजावून सांगा की सह्याद्री जळल्यावर काय होतो, सह्याद्रीत आग रेषा कशा काढाव्या, तर हे सगळं करावं असं वाटतं, पण हे आम्ही केलं नाही. आणि ह्याचं कारण म्हणजे सर्व जे आगी लावतात त्यांना सगळ्यांना सगळं माहिती असतं की सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आग लागली तर काय होतं, त्याच्यामध्ये किती एंडेमिझम आहे, म्हणजे प्रदेशनिष्ठ प्राणी किती आहेत, प्रदेशनिष्ठ वनस्पती किती आहेत, त्यांचा नाश होतो, ज्या बिया रुजलेल्या असतात त्या जळून जातात. एक आग लागली की जवळजवळ 70 ते 90% इन्सेक्ट डायव्हर्सिटी ही पूर्णपणे स्थानिकरित्या नष्ट होते. आपल्या सह्याद्रीमधला असा अभ्यास नाही आहे, पण हिमाचल प्रदेशमधला अभ्यास आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 80% एक बीटलची डायव्हर्सिटी पूर्णपणे नष्ट होते एका आगीनंतर. त्यामुळे आपण विचार करा की जर कीटक जे फूड चेनच्या सर्वात खालती आपण आहोत असं म्हणतो, डिकम्पोजर्स आहेत असं म्हणतो, तर ते जेव्हा नष्ट होतात, सॉईल बायोटा म्हणजे मातीमध्ये असलेले सूक्ष्म जीव जेव्हा नष्ट होतात तेव्हा मातीची पत कमी होते, तिकडे एखादी बी रुजण्याची, तग धरण्याची कपॅसिटी, क्षमता कमी होते आणि पुढे फॉरेस्ट रिजनरेशन धोक्यात येतं. आणि ह्याच्यामुळे बराचसा सह्याद्री आज आपल्याला दिसतो तिकडचे जंगलं नष्ट होऊन ते परमनंट ओपन ग्रासलँडसारखे तयार झालेले आहेत. अर्थात आपल्याकडे ग्रासलँड्स आधी पण होते, पण आता हे नवीन तयार झालेले, जिकडच्या देवराया गेल्या आहेत, जिकडची जंगलं गेली आहेत आणि तिकडे फॉरेस्ट अरेस्टेड ॲट अ स्टेज ऑफ ग्रासलँड असं आपण इकॉलॉजीमध्ये म्हणतो त्याला. आणि हे का झालेलं आहे, कारण ह्या वणव्यांचा मोठा त्याच्यावर इन्फ्लुएन्स असतो. तर ह्याचा अभ्यास करताना आम्ही जवळजवळ 25 गावं त्या भागातली, साधारण एक 700-800 मीटर पट्ट्यातली, 600 मीटर पट्ट्यामध्ये ज्या वाड्या वस्त्या आहेत त्याच्यामध्ये जाऊन आम्ही अभ्यास केला. आणि त्याच्यामध्ये एक 3-4 आम्हाला फॅक्ट्स दिसले, ऑब्झर्वेशन. पहिलं पॅटर्न काय दिसला तर ह्या आगी सगळ्या फेब्रुवारीत लागल्या जातात. दुसरा पॅटर्न आम्हाला काय दिसला की हे सगळी गावं ही अत्यंत वयस्कर झालेली आहेत, त्यातले सगळे यूथ मायग्रेशन होऊन मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी शहरात गेलेले. तिसरा पॅटर्न आम्हाला काय दिसला की इथली पाळीव प्राणी म्हणजे लाईव्हस्टॉकची पॉप्युलेशन इथले वाढलेली आहे. आणि हे गेल्या 20 वर्षात प्रकर्षाने झालेलं आहे. हे आम्हाला पॅटर्न्स दिसले. मग याच्या मागचे फॅक्ट्स काय आहेत आम्ही बघत गेलो. याच्या मागचे 2-3 महत्त्वाचे फॅक्ट्स आम्हाला दिसले की इकडे डेअरीजचं, कोऑपरेटिव्ह डेअरीजचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात, आता सांगली जिल्ह्यातही डेअरीजचं प्रमाण वाढलेलं आहे. डेअरीजचं प्रमाण वाढलं आहे, गावं वयस्कर झालेली आहेत, तिकडे यूथ राहिलेले, तिकडचे युवक सगळे शहरात गेलेत. ह्या भागामध्ये साधारण 2 प्रकारची शेती शेतकऱ्यांकडे असते. म्हणजे हे जे डोंगरावरती राहणाऱ्या वाड्या वस्त्या आहेत तिकडे साधारण भात खाचरा असतात, जी व्हॅलीत असतात, जी सपाट जमिनीवर असतात, आणि तिकडे कोरडवाहू शेती केली जाते. पाऊस येतो तेव्हा भात लावला जातो आणि तिकडे शेती केली जाते. आणि दुसरी शेती जी असते ती उतारावरची शेती असते. आणि उतारावरची शेती ही अवघड असते. आपल्याला माहिती आहे की शेती तशी कुठली अवघडच असते, पण उतारावरची ही जास्ती अवघड असते. जेव्हा घरामध्ये किंवा गावामध्ये युवक नसतील तेव्हा हे वयस्कर कुटुंब जे असतं हे उतारावरची शेती सोडून देतं.
उतारावरची शेती सोडून दिली, इकडे डेअरीजचं प्रमाण वाढलं आहे आणि डेअरीजचा रोज मिल्क रूट असतो, म्हणजे रोज त्यांचा टेम्पो ट्रक येतो आणि रोज तुम्हाला कॅश देतो. म्हणजे तुम्ही जेवढं दूध देता, 1-2 लिटर दिलं, 10 लिटर दिलं, त्याला तुम्हाला तिथे 200 रुपये 2000 रुपये जी काय कॅश असेल ती लगेच मिळते. त्यामुळे इथे लाईफस्टॉकचं पॉप्युलेशन वाढत चाललं आहे असं आम्हाला दिसलं. आणि लाईफस्टॉकचं पॉप्युलेशन वाढत गेलं तर चाऱ्याची मागणी वाढत जाते. आणि चाऱ्याची मागणी येते कुठनं, तर इथे फ्री रेंज ग्रेझिंग होतं. ह्या उतारांवरती ह्या गाई गुरं सगळी मोकळी चराईसाठी सोडली जातात, कारण ही मुक्त चराई आहे, फुकट आहे, त्याला चारायला पैसे पडत नाहीत. त्यामुळे ही चराई सुरू होते. पावसाळा झाल्यानंतर साधारण दिवाळी, दसरा दिवाळीनंतरपर्यंत हे गवत असतं, चारा मिळत जातो आणि नंतर हा चारा खूप वाढतो किंवा संपून जातो आणि पिवळा होतो, म्हणजे तो अनपॅलेटेबल होतो, म्हणजे ते गुरं त्याला तोंड लावत नाहीत. अशा वेळेला इथे आग लावून दिली जाते. आणि ही जेव्हा आग लावली जाते त्याच्यानंतर पहिला परत एक थोडासा फुटवा येतो, एक फ्लश येतो, थोडीशी मातीमध्ये आर्द्रता असते, त्याच्यामधनं फ्लश येतो, अजून काही आठवडे त्यांना चारा मिळतो आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये हा चारा त्यांना विकत घ्यायला लागतो. अशी ही त्यांची कहाणी आम्ही बघून काढली. आणि हे असे जेव्हा आगी लावल्या जातात तेव्हा त्या शेतकऱ्यांना, तिकडच्या राहणाऱ्या लोकांना सगळ्यांना माहिती असतं की याचा धोके काय आहेत, ही कशी पसरते. पूर्णपणे सह्याद्रीचे मोठे मोठे पर्वत आपल्याला काळे ठिक्कर पडलेले दिसतात, हे सगळं त्यांना माहिती असतं. तरीसुद्धा त्यांना उपजीविकेसाठी हे करावं लागतं. आता आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की सह्याद्रीत लागणाऱ्या आगी हे एक लक्षण आहे एका प्रॉब्लेमचं. दिस इज अ सिम्पटम. आणि ह्या लक्षणावरती काम करत बसलो तर म्हणजे असं होईल ना की माझं डोकं दुखतंय, मी इथे अमृतांजन लावलं, उद्या उठलो परत डोकं दुखतंय, अमृतांजन लावलं, तात्पुरतं बरं वाटलं. पण असं 8-10 दिवस तुम्ही अमृतांजन लावून डोकेदुखी जाणार नाही, कारण डोकेदुखी कदाचित तुमच्या डोळ्याचा नंबर वाढल्यामुळे असेल किंवा रक्तदाब वाढल्यामुळे असेल. तर दोन्ही गोष्टी अमृतांजन लावून ह्या कमी होणार नाहीत. त्यामुळे लक्षणावर काम न करता याच्या रूट कॉजेस काय आहे याच्यावर काम करणं आम्ही जास्ती महत्त्वाचं समजलो. आणि त्याच्यानंतर मग जो आमचा प्रवास झाला याच्यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट जी आमच्या समोर आली ती सह्याद्रीतल्या आगीचा ड्रायव्हर काय आहे, म्हणजे जर रूट कॉज जो आहे की तिकडे युवक नाही उरले, तिकडे लाईफस्टॉक पॉप्युलेशन वाढलेले आहेत आणि तिकडे डेअरीची डिमांड वाढली आहे. तर ह्याचा रूट कॉज जो आहे, म्हणजे याचं मूळ कारण जे आहे हे शहरी डायट्समध्ये आहे. म्हणजे आज आपल्याकडे शहरामध्ये श्रीखंड, पनीर, चीज, तूप अशा गोष्टींची डिमांड वाढल्यामुळे डेअरीजची मागणी वाढली आहे. अर्बन डायट्स वर रिस्पॉन्सिबल फॉर द फायर्स ऑफ सह्याद्री. आणि हे सांगताना हे खूप अवघड जाते, म्हणजे तिकडचा शेतकरी जबाबदार नाही, तर आपण आपल्या बदललेल्या आहाराच्या पद्धती याच्यामध्ये आहे. एवढ्या मोठ्या पद्धतीने आज आपली पनीरची मागणी वाढली आहे, एवढ्या मोठ्या पद्धतीने श्रीखंड आणि चीजची मागणी वाढली आहे. पूर्वी कधीतरी आमच्या लहानपणी वर्षातनं 1-2दा श्रीखंड व्हायचं. घाणेकर सरांच्या काळात तर मला वाटतं श्रीखंड कधीतरी अगदी पर्वणीच असेल. आज म्हणजे मी इकडनं घरी चाललो आहे तेव्हा जाताना एखादा श्रीखंडाचा डबा घेऊन जातो. इतक्या प्रचंड प्रमाणात वाढलेली मागणी, याचा इंडस्ट्री पुरवठा करणारच, आणि इंडस्ट्री पुरवठा करणार तेव्हा इंडस्ट्रीला जे कच्चा माल लागतो ते म्हणजे दूध, त्याची मागणी वाढणार. कच्चा मालाची मागणी वाढली की चाऱ्याची मागणी वाढणार, चाऱ्याची मागणी वाढली की वणवे वाढणार. ही अशी पूर्ण चेन ऑफ थॉट तुम्हाला सरळ सरळ एस्टॅब्लिश होते. दुसरी महत्त्वाची अर्बन डायट्स चेंज की मी का म्हणतोय, कारण ह्याला आपण इकॉनॉमिक्समध्ये याला मी गिग इकॉनॉमी म्हणतो. GIG. गिग इकॉनॉमी म्हणजे काय की जिथे टेम्पररी जॉब्स आहेत, जिकडे शाश्वत जॉब्स नाहीत, रोज सकाळी जॉब्स क्रिएट होतात, रोज सकाळी रोजगार होतात. आणि हे कुठले जॉब्स आहेत, हे डिलिव्हरीचे जॉब्स आहेत. म्हणजे ॲमेझॉनची डिलिव्हरी, स्विगीची डिलिव्हरी, झेप्टोची डिलिव्हरी, ह्या जॉब्सची इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी शहरांमध्ये आहे की सगळे युवक इकडे खेचले जातात. त्यांच्या अल्पशिक्षित याच्यावर पण त्यांना हे जॉब्स मिळतात. त्यामुळे युवक बाहेर काढण्याची जबाबदारीसुद्धा शहरांवरती आहे आणि अर्बन डायट्स आणि दुधाची मागणी वाढवण्याची जबाबदारी पण युवकांवर आहे. म्हणजे मग आता ह्याच्यावर सोल्युशन काय काढायचं? मग आता मी पुण्यामध्ये जाऊन बोलायचं का तुम्ही पनीर खा, मला जोड्यांनी मारतील.
तसंही पुण्यात हल्ली कशालाही काही बोललो तरी जोड्याने मारतातच. तर हे असं सोपं नाही. म्हणजे शहरी माणसासमोर जाऊन तुम्ही तुमचा आहार बदला हे सांगूच शकत नाही, कारण शेवटी शहरी माणूस कोणी वेगळा नाही, मीच शहरी माणूस आहे. आणि मी जेव्हा माझ्या मित्राकडे जाऊन पनीर खातो तेव्हा मी पण तितकाच दोषी आहे. म्हणजे मी मला ह्या दोषातनं अजिबात बाहेर काढत नाही. मग दुसरा काय करता येईल आपल्याला? मग आपल्याला दुसऱ्या एक महत्त्वाची गोष्ट करता येईल की युवकाला परत त्या गावात आणता येईल. आज युवक गेला का? आज युवक गेला कारण तिकडे उपजीविकेची साधनं कमी कमी होत गेली. आणि ही का कमी होत गेली? कारण तिकडचा निसर्ग नाहीसा होत गेला. तर म्हणजे पहिली गोष्ट आम्ही त्यांना काय म्हणतोय, मग आम्ही सगळा परत पुन्हा अभ्यास केला. म्हणजे कळसुबाईपासनं ते खाली बांद्यापर्यंत परत सगळा अभ्यास केला आणि तिकडे बघितलं की कुठल्या कुठल्या नवनवीन प्रकारचे उपजीविका तिकडे तयार होत आहेत, जिकडे सक्सेसफुल बिझनेस केसेस ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो त्या आम्ही सगळ्या डॉक्युमेंट केला, त्यांच्या मुलाखती घेतल्या, ते रिसोर्सेस बनवले, त्याची वेबसाईट बनवली, ट्रेनिंग प्रोग्राम्स केले. आणि आम्ही युवकांना आता त्रिसूत्री सांगतोय: संवर्धन, संघटन आणि मूल्यवर्धन. पहिली गोष्ट काय केली पाहिजे की संवर्धन केली पाहिजे. ह्या सह्याद्रीमध्ये प्रचंड क्षमता आहे की तुम्हाला उपजीविका द्यायची, पण जर तुम्ही इथला निसर्गच घालून टाकलात आणि फक्त शेतीच्या मागे लागलात, फक्त पशुपालनाच्या मागे लागलात, तर तुम्हाला इथे उपजीविकेची साधनं कमीच होत जाणार. त्यामुळे संवर्धन ही पहिली त्रिसूत्री. दुसरी त्रिसूत्री आम्ही म्हणतो की संघटन. आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी हे सरकारने दिलेलं खूप अतिशय चांगलं एक प्रयोजन आहे की ज्याच्यामुळे तुम्ही एकत्र येऊन तुमचे इनपुट कॉस्ट कमी होतात. तुम्ही ज्या गोष्टी विकत घेत्या त्या तुम्हाला स्वस्त मिळू शकतात. तुम्ही ज्या गोष्टी विकता त्याला जास्ती भाव येतो. त्यामुळे संघटन हे अत्यंत महत्त्वाचं आहे फार्मर प्रोड्युसर कंपनीज, फार्मर प्रोड्युसर कॉर्पोरेशन. आणि तिसरी गोष्ट आम्ही जे सांगितली ती मूल्यवर्धन. म्हणजे तुम्ही जे काय करताय त्याच्यामध्ये मूल्यवर्धन करायची जर तुम्ही सोय बघितली तर तुम्हाला जास्ती पैसा मिळू शकेल. आणि ह्याच्यावरती आम्ही आता काम केले, 1-1.5 वर्ष सुरू केले. आणि आम्हाला दोन्ही कलेक्टरचा, चीफ मिनिस्टर्स ऑफिसमधनं आम्हाला खूप त्याच्यावरती असिस्टन्स मिळतो आहे. या सगळ्या होत राहतात. आणि मग दुसरी गोष्ट आम्ही काय करतो आहे, आम्ही डेअरीजना जाऊन भेटलो. आम्ही डेअरीज ह्या ज्या मोठ्या मोठ्या कोऑपरेटिव्ह डेअरीज आहेत त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलो की पूर्वीची दुधाची क्वालिटी तुम्हाला आज मिळते का? तर सगळे एकमुखी सगळे म्हणाले की नाही, आम्हाला आजकालची दुधाची क्वालिटी अगदी खराब आहे. मग पूर्वीच्या दुधाच्या क्वालिटीत आणि आजच्या दुधाच्या क्वालिटीमध्ये फरक काय आहे? तर त्यामध्ये फरक असा आहे की ह्या गुरांना, या गुराढोरांना जे खाद्य दिलं जायचं याच्यामध्ये ब्रॉड लिव्ड फॉडर खूप मोठा प्रमाण होतं, फक्त गवत नव्हतं. मग आम्ही आता काय जाऊन सांगतोय की तुम्ही जर ब्रॉडलीफ फॉडर सबस्टिट्यूट केलं, समजा 10 गवत सोडून तुम्ही ब्रॉडलीफ म्हणजे प्लांट बेस्ड फूड फॉडर ज्याला म्हणतो आपण, ते द्यायला सुरुवात केली तर तुम्हाला दुधाची क्वालिटी चांगली मिळेल, तुम्हाला प्रीमियम मिल्क काढता येईल, तुम्हाला जास्ती फॅट आणि जास्ती व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स बनवायला येतील. 3 डेअरीजने आमचं लगेच मान्य केलं. याच्या पुढे जाऊन आम्ही आता त्या ब्रॉडलिफ्ट व्हरायटीज ऑफ फॉडर ज्या आहेत त्या अनेक संस्थांनी काम करून शोध लावलेला आहे आणि त्या सत्याचं सगळं आम्ही संकलित करून आम्ही ते पब्लिश झालेलं आहे. आणि आता त्याच्या नर्सरीज बनवतो आहेत. ह्या स्थानिक वनस्पती ज्या सह्याद्रीमध्ये मिळतात आणि त्या चाऱ्यासाठी योग्य असतात अशा वनस्पतींचा आम्ही संकलित करून त्याच्या नर्सरीज बनवून त्याचं संवर्धन करतो आहे. त्यामुळे अशा दोन्ही बाजूवरती काम केलं तर मग मला शहरात जाऊन सांगायलाच नको की तुम्ही पनीर कमी खा. अशा पद्धतीने काम केल्यावरती आम्हाला लक्षात आलं की सह्याद्री जो आज जळतोय, जो पेटलायला आहे, त्याला आपल्याला शमवण्याची क्षमता आहे. पण ती क्षमता कशी आहे? ती शासन दरबारी नाही, ती आपल्याला संघटन करून आहे, ती युवकांना परत आणून आहे, तिकडे उपजीविका ती करून आहे. आणि अशा पद्धतीचं आम्ही काम करत आहोत. तर ऑलरेडी घंटा वाजवलेली आहे, त्यामुळे मला लक्षात आलं आहे की वेळ संपलेली आहे. मला इथे बोलवल्याबद्दल खरंच खूप आभार आणि आपण ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद.